हॅलो शेख, या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत. या ठिकाणी उपस्थित असणारे सारमाळ गावचे सुपुत्र आणि शहापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व अभिनयजी शिंगे यांना आपण इथं सन्मानित करत आहोत स्पर्धेच्या वतीने. तर भरत निपुण त्यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान युवराजी निमसे यांच्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. अभिनयजी शिंगे साहेबांना आपण इथं सन्मानित करूया. अभिनयजी शिंगे यांचा शुभ सन्मान जर्मन स्पोर्ट्स सावरली जर्मन चषकाच्या वतीने आपण शुभ सन्मान करत आहोत. महाराष्ट्राचं अलंकारी हे वस्त्र यानंतर इथे उपस्थित असणारे तरणे फिटनेसचे प्रॉप रायटर सन्माननीय मिलिंद तरणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण इथं सन्मानित करूया. मारुतीची भांगऱ्याच्या शुभास्ते आपण तो सन्मान करत आहोत. मिलिंदजी तरणे पालीगावचे हे सुपुत्र आहेत आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी करणारं व्यक्तिमत्व आणि तरणे फिटनेस या नावाने अनेक बॉडी बिल्डर्स ज्यांचा कोचिंगने घडताना आपण अनेकदा पाहिलं आणि अशाच तरणे फिटनेसचे प्रॉप रायटर मिलिंदजी तरणे यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. जर्मन स्पोर्ट्स क्रिकेट संघ सावरोली खुर्द आयोजित जर्मन चषक 2026चा दिवस तिसऱ्या दिवसामधील दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय. गुड्डू 11 वसुरी आणि विपक्षामध्ये या ठिकाणी आमच्या रजा घेताना आपण पाहतोय मिलिंदजी तरणे आणि अभिनयजी शिंगे आपण उपस्थित झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने खूप सारे आभार. सामना इथं पुन्हा एकदा सुरू केला जाईल. ज्या ठिकाणी दोन संघ WCH अंतर्गत खेळणारे हे दोन्ही संघ या सीझनमध्ये प्रचंड फॉर्मामध्ये असणारा संघ गुड्डू 11 वसुरी संघ शुभम पाटील आणि कंपनी पाहायला मिळते. या हंगामामध्ये एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. कोंडले 11 टीम आपला 12th मध्ये उपस्थित करा. 2 धाब्यांची पेनल्टी. सामन्याला इथनं सुरुवात केली जाईल. शुभम पाटील स्ट्राईक वरती आहे आणि गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. गोलंदाज समीर येतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये मॅन ऑफ द मॅचचे किताब मिळवलेत. पहिल्याच बॉल वरती घोटना टेक तमाशा देख चेंडू सीमा पार. पहिल्याच बॉल वरती आलाय शुभम पाटीलच्या बॅटमधनं षटकार.
सिंगल धाव, परंतु ती धाव नसून विकेट मिळवण्याची चान्स होती. नामी संधी गमावली आहे शुभम पाटील सारख्या खेळाडूची ही विकेट सध्या गमावत असताना. समीर पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर, फोला टाकण्याचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक अगदी मिडॉन अगदी वेगाने आले, त्यावरती सिंगल धाव. 8 रन्स ऑन अ बोर्ड पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ ताकदीचे आहेत. दोन्ही संघ त्यामध्ये शुभम पाटीलचा या सीझनमध्ये असणारा फॉर्म आणि तो असणारा फॉर्म पुन्हा ऑन साईडला टर्न केलाय अलॉन द कार्पेट. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले, त्यावरती सिंगल धावीतनं कंप्लीट. शुभम पाटीलला माहिती आहे या मॅचचं महत्त्व. 3 षटकांचा सामना, 9 धावा ऑन अ बोर्ड पाहायला मिळत आहेत. 9 रन्स. नेक्स्ट मॅच इथे समोर लॉफ केलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला ऑन साईडला फेकून दिलाय. षटकार. 15 रन्स. नेक्स्ट मॅच गांधरे विपक्षामध्ये श्री हनुमान घोटगाव या दोन संघांमधील पुढची लढत. जबरदस्त सामना, बिग फाईट. द ग्रेटेस्ट रायव्हलरी ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. इथे देखील अगदी जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खाली राहिलेला चेंडू आणि इथनं आला डॉट बॉल. समीर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळाला. 15 रन्स. त्यामध्ये आपण पाहिला शुभमच्या बॅटमध्ये एक षटकार, त्यानंतर केतनच्या बॅटमध्ये एक षटकार. एकच्या बॅटमधनं एक षटकार, 2 सिंगल, 8 रन्स. 3 चेंडू फेस केले शुभमने आणि केतनच्या बॅटमधनं 7 धावा, 3 चेंडू त्याने फेस केलेत. 3-3 चेंडू दोन्ही खेळाडूंच्या वाट्याला येताना पाहायला मिळाले, परंतु ज्या ज्या पद्धतीचे चेंडू आले त्याच चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केतन आणि शुभमने दाखवून दिला. शुभम पाटील या सीझनमधील वाडा तालुकाच नव्हे तर मग ओपन क्रिकेट फॉर्मॅटमध्ये देखील चर्चेमधलं नाव आहे शुभम पाटील. मग त्याचे ते असणार त्याच्या भारतातील सर्वच फटके अनेक स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय बनत असतात. नंदन आलेत नवीन गोलंदाज. कोंडले 11 संघ आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. स्पर्धा ज्या ठिकाणी आपण पाहतोय फर्स्ट बॉल, पहिला चेंडू अगदी इनसाइड आउटचा फटका. क्लासिकल अंदाजामध्ये विराट कोहली कॉपी बॉक्स स्टाईलने चेंडूला पाठवलाय. थेट वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर एकट्या पॅकेट सीमापार चौकार. 19वा जय हनुमान क्रिकेट संघ सावरली खुर्द आयोजित जय हनुमान चषक 2026 दिवस क्रमांक 3. तिसऱ्या दिवसामधील हा सावरलीकरांचा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. अतिशय आकर्षक ट्रॉफीज. तदनंतर अगदी या स्पर्धेमध्ये 5 दिवशी ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना गुड्डू 11 वसोरी आणि त्याच्या विपक्षामध्ये कोंडले 11. शुभम पाटील आणि कंपनी इन ॲक्शनमध्ये जबरदस्त सामना. फुल टॉस बॉल आहे, ऑन साईडला टर्न केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअरली बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक धमाका, दुसऱ्या बॉलवरती दुसरा चौकार. 23वा ऑन अ बोर्ड पाहायला मिळतात. एक जबरदस्त बॅटिंगची पॉवर, बॅटिंगची हुकूमत दाखवताना शुभम पाटील पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती प्रॉपर कनेक्शन झालं नाही आहे. सिंगल धाबीत नाही येईल. चोवीसावा
24 रन्स विदाउट लॉस. शांत संयमी खेळ सध्या पाहायला मिळतोय आणि शुभम पाटीलकडे नक्कीच विकेट त्याची मिळवण्याची संधी होती, ती गमावल्यानंतर मग त्याचा असणारा क्लास इथं सिद्ध झाला आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फर्स्ट विकेट डाऊन, केतन बाद. तिसऱ्या षटक्याला दोन षटके अजून इथं पाहतो. दुसऱ्या षटक्यामध्ये विकेट आल्यानंतर सफाईची मशीन सध्या आली मैदानामध्ये. साफसफाई करण्यासाठी माणसांपेक्षा हे नैसर्गिक वादळ सध्या मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतो. इथे देखील ऑन साईडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. वैज्ञानिक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवरून आले. सिंगल धावीतनं होईल कंप्लीट. 25 रन्स. आमचे या ठिकाणी कुंदेगावचे विनोदजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय बाळा थालके उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत जयमान चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे देखील अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. लाईन लेंथ पकडून चेंडू होता. इथं डॉट बॉल आलाय. योग्य त्या टप्प्यावरती अंतिम बॉल ठेवणं गरजेचं होतं. शुभम पाटीलच्या रीचपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर झाला. डॉट बॉल आलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावा पाहायला मिळतात ऑन बोर्ड. 25 रन्स. पुढच्या मॅचच्या टॉससाठी श्री हनुमान घोडगाव विपक्षामध्ये गांधरे संघ उपस्थित राहा. नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघ इन ॲक्शनमध्ये पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. बिग फाईट, द ग्रेटेस्ट रायव्हलरी ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. दोन्ही संघ आपापल्या परिसराला आपल्या क्रिकेटची छाप सोडून दाखवली आतापर्यंत. आज या सावरुलीकरांच्या क्रीडा नगरीमध्ये 2 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आज पाहायला मिळतील. बिग फाईट. नवीन गोलंदाज इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. अमर पाहायला मिळतोय. पुन्हा समोर लाफ केलाय खाली क्षेत्र तिथं, परंतु लॉंग ऑन वर्ण क्षेत्ररक्षक पहा जबरदस्त वेगाने आले नंदन आणि चेंडूला गॅदर केला. सिंगल धावीतनं कंप्लीट. हे दोन्ही संघ वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळणारे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढच्या मॅचमध्ये गेल नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघ इन ॲक्शनमध्ये त्याच WCच्या अंतर्गत ते डेव्हिस खेळत करत असतात. आज निखिल बागुल अँड कंपनी खरिवली संघ देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आजच्या स्पर्धेमध्ये. इथे उडवला चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. इट्स अ माइटी यूज. षटकार. षटकार आलाय आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना शुभम पाटील संयम दाखवला आणि मग त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती इथे देखील पुन्हा ओव्हर पिच बॉल. चेंडूला पनिशमेंट दिले. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईन आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमा पार. षटकार. 38 रन्स. समोर साईड स्क्रीनच्या वरून अगदी हा ठोकलेला षटकार शुभम पाटीलच्या पाठबद्दल आतापर्यंत
4 षटकार पाहायला मिळाले. 3 षटकार आणि 2 चौकार त्या बॅटमधून आलेत. पहिल्याच बॉलचे षटकार आणि मग अंतिम षटकामध्ये 29 धावांवरती सुद्धा तो खेळतोय. एक जबरदस्त परफॉर्मन्स सध्याच्या हंगामातील फॉर्मामध्ये असणारा खेळाडू आज देखील या सावरुलीकरांच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्या बॅटिंगची हुकूमत पेश करत असताना सुपर बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. इथे खोला टाकण्याचा प्रयत्न परफेक्ट प्रमाणे LBW फलंदाज बाद. आमचे डीजे मास्टर देखील टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये आहेत. ऋषभ ड्रीम साऊंड, ऋषभ याला आपण टीम मध्ये पाहतो खेळताना. नो मॅन इंटर होईल मैदानामध्ये. इन ॲट नंबर 4 निशांत येतोय. आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय. इथे देखील आलेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक होता आणि हा डॉट बॉल आलाय. एकंदरीत धावा आपण पाहतोय 38 रन्स. रिव्ह्यूची मागणी इथनं केली आहे. बॅटिंग साईडने रिव्ह्यू केलं. व्हाईट बॉलसाठी हा इट्स अ फेअर बॉल आणि जो रिव्ह्यू होता देखील गमावला गेलाय. परंतु त्यांना देखील माहिती आहे, ठाऊक आहे, या इनिंगमध्ये जो रिव्ह्यू आहे तो यूज करणं गरजेचं राहील आणि त्यासाठी तोच प्रयत्न केला. समोर उडवलाय. अजून एक धमाका. चेंडू स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. 44 रन्स आणि 45चा टार्गेट इथं सेट केलंय. 45 धावा करायच्या आहेत आणि त्या 45 धावा कशा प्रकारे केल्या जातील नक्कीच ते पाहणं गरजेचं राहील. आशिष पाटील, चेअरमॅन गोडगाव संघ, चला आपला कॅप्टन उपस्थित करा.
तन्मय गोलंदाज ट्रॅकवरती पाहायला मिळेल. पूर्वार्ध झाला, उत्तरार्धाला सुरुवात फलंदाजासाठी सागर त्याच्या सोबतीने नंदन पाहायला मिळतोय लेफ्टी फलंदाज. लेट्स प्ले. पहिला चेंडूसाठी फुलेंचा बॉल अगदी ऑपड्रॉयचा फटका, तिथं सिंगल धाव आली आहे. फुलनचा बॉल आणि त्यानंतर लगेच त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. श्री हनुमान गोडगाव संघ चला. आशिष पाटील अदरवाईज तुमच्या संघाला पेनल्टी असेल, लक्ष द्या. सिंगल रन्स पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळाली. सिंगल धाव कंप्लीट होत असताना इथे देखील पाहावं लागेल. चेंडू लाईन लेंथवरती नव्हता. दिशा भरकटताना पाहायला मिळाली. दिशा आणि दशा ही गोलंदाजाची होताना पाहायला मिळाली. 2 रन्स. इथे देखील अगदी स्लोवर बॉलचा वापर केला. ऑन साईडला टर्न केलं, तिथनं पुन्हा डीप शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डबल धावीतनं कन्वर्ट झाली आहे. सागर त्याच्या सोबतीने नंदनला पाहतोय. दोन्ही खेळाडूकडे एक प्रचंड अनुभव आहे, चांगला क्लास आहे. 4 रन्स. क्लीन बोल्ट यशांचा फर्निचर डिस्ट्रॉय आणि यशनी वाकवत असताना फलंदाज बाद. जबरदस्त परफेक्ट चॉर्कर आणि चेंडू यष्टांमध्ये आदळला. फलंदाज बाद. जबरदस्त तो यॉर्कर पाहायला मिळाला. इथे पुन्हा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न शतक प्रयत्न करतोय, परंतु चेंडूची आउटफील्ड पाहिले तर तिथे थांबला गेला. अंडरआर्म थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा इथं कंप्लीट. 6 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. गुड्डू 11 वसुरी संघ आणि विपक्षामध्ये रणवीर इथेवरती बिघाड होताना पाहिला. आत्तापर्यंत धावा आहे धाव फुलकावरती 6 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. तब्बल टार्गेट इथनं सेट केलंय 45 धावांचं आणि त्या 45 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर त्या आव्हानाला पाठलाग करत असताना बॅटिंग करताना पाहायला मिळते कोंडले 11 संघ. इथे देखील पुन्हा एकदा फोर्सफुली फटक्या खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर चेंडूच्या खाली शुभम पाटीलने वेल जज केलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का कोंडले 11 टीमला. धक्का दुसरा. फलंदाज बाद.
ऋषभ आले नवीन फलंदाज. आल्याला पहिल्या शेड्यूलला फोर्सफुली फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ फॉर द शतक डाऊन द बॉल. अजून एक धक्का. बॅक टू बॅक दुसरी विकेट फलंदाज बाद. उद्याच्या दिवसामध्ये अगई अबिटकर परिसरातील संघ खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामधील भरत पहिला सामना एक ग्रेटेस्ट रायव्हरली ऑफ अगई अबिटकर परिसरामधील निलेश निमसे यांचा संघ पाहायला मिळेल. अर्थातच केदारनाथ 11 नेवरे बी आणि विपक्षामध्ये अबिटकर धर्मवीर स्पोर्ट्स अबिटकर. बिग आणि ग्रेटेस्ट रायव्हरली ऑफ अगई अबिटकर परिसरामधील ही अतिशय जबरदस्त लढत पाहायला मिळेल. निलेश निमसे अँड कंपनी इन ॲक्शनमध्ये उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. या सीझनमध्ये नेवरे 11 संघ त्या परिसरामध्ये ज्या संघाचे अनेक स्पर्धांमध्ये ओळख राहिली आहे, ज्यांची हुकूमत राहिली आहे, त्याच नेवरे 11 संघ आता 5 ट्रॉफ्यांनी त्या असोसिएशनमध्ये अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स राहिला आणि रँकिंग 1ला आहे नेवरे 11 संघ. आणि नेहमीच नेवरेकरांची हुकूमत अगई अबिटकर परिसरावरती राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिला जाईल चेंडू. खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा नंदनच्या पाठमधनं हाय अँड हँडसम षटकार. देर आहे दुरुस्त आहे आणि आलेला हा षटकार इथे देखील बॅटचे इनसाइड एज आणि लगेच षटकारानंतर कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला. ही गोलंदाजाकडे असणारी एक शैली, त्याच्याकडे असलेला तो गोलंदाजीचा क्लास दाखवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु षटकार आल्यानंतर नंदनसारख्या फलंदाजाला थांबवणं कठीण असतं, परंतु त्याला थांबवलं देखील गेलंय. नेक्स्ट मॅच ग्रेटेस्ट रायव्हलरी ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. शर्मन गोडगाव विपक्षामध्ये नव चैतन्य स्पोर्ट्स कांद्रे संघ. इथे देखील लाईन अँड लेंथ मिस वाईट बॉल. निखिल भोईर त्याचा विपक्षामध्ये आशिष पाटील असा हा पुढचा सामना पाहायला मिळेल. आशिष पाटील परंतु कधी कधी संघामध्ये असतात. आज लवकरच उपस्थित झालेत परंतु संघ आज उपस्थित नाही आहे. मिस टायमिंग फटका. शुभम पाटीलचा कॉल आणि बॉल चॉईस आणि नंदन बाद. महत्वाची विकेट आली. बडी मछली जाल में फलंदाज नंदन बॅक टू द डगआउट. इथे फटका पुन्हा फर्स्ट शतक डाऊन द बॉल. इथे कॅच ड्रॉप झाली आहे. एकच धावीत आली आहे.
14 धावसंख्या, अजून इथनं 31 धावांची आवश्यकता. इथे फुलटॉस बॉल आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत, परंतु त्याच्या मस्तक पे दस्तक, बाउन्स झाला चेंडू आणि सीमा पार आलाय. अजून एक चौकार. प्रवीण शिंदे आज त्यांचा संघ मला वाटतं इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. जय भवानी स्पोर्ट्स मोरनी संघ आज या मैदानात मला वाटतं इन ॲक्शन मध्ये असतील. वाफालेवाले येणार 18 रन्स, 18 धावा आणि इथनं अजून 27 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 27. या षटकामधील 2 चेंडू अतिशय निर्णायक ठरतील. शुभम पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. एक परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू टीमचा पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं शुभम पाटीलचं. षटकाराने स्वाग से करेंगे स्वागत. चेंडूला फेकून दिलाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर चा वरून सीमा पार षटकार. 5 बॉल आणि इथनं आता करायचं आहे 21 धावा. 5 बॉल 21, 3 षटकार आले. या मैदानावर षटकारांची लाईन लागणं सोपी गोष्ट आहे. नेक्स्ट बॉल अतिशय महत्वाचा स्लोवर बॉल, तिथनं मिसामिक फटका, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, अजून एक कॅच ड्रॉप. ही कॅच नव्हे तर मॅच सोडली की काय पाहावं लागेल. इथे त्याच क्षेत्ररक्षकांना 2 कॅच ड्रॉप झाल्यात. त्याचा परिणाम स्वरूप आता सध्या संघाला अडचणींना सामोरं जावं लागतं. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 19 आवश्यकता. 1 चेंडू अतिशय निर्णायक, कारण स्पर्धेचा नियम आहे. स्पर्धेमध्ये ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. इथे स्लोवर बॉल मात्र मिश्रण पाहायला मिळालं. फलंदाज बाद. आता इथनं सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आला आहे, कारण आता 3 बॉल 19 आवश्यकता. शुभम पाटीलची ही टेक्निकल गोलंदाजी, टेक्निकल साऊंड पाहायला मिळाला आणि स्लोवर बॉल हातात असताना फक्त इथनं चेंडू हाताळला आणि त्यानंतर मग आलेली ही विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद. शुभम पाटील वन ऑफ द ग्रेट अँड आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ऑफ दिस सीझन. या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेतला खेळाडू यतीश पाटील असेल त्या सोबतीने शुभम पाटील या सीझनमध्ये वाडा तालुक्याला जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा खेळाडू. व्हाईट बॉल, अजून आता 3 बॉल 18 आवश्यकता. जपेश गोलप, अनेक स्टार खेळाडू या सीझनमध्ये वाडा तालुक्यामधील आपलं नाव पुढे नेत असताना त्यामध्ये आपण अभिनय पाटीलचं देखील नाव आवर्जून घेऊया, परंतु सध्या ते इंजुरी त्यांना झाली आहे. सो लवकरच ते रिकवर देखील होतील. आज निखिल बागुल इन ॲक्शनमध्ये या स्पर्धेमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तिथे जज करतोय, परंतु मिस्टेक असून कहाणवे ट्विस्ट. परंतु आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये करायचे आहेत इथनं 14 धावा. आणि एकच म्हणेन गुड 11 वसुरी टीमसाठी, कारण एकंदरीत जर पाहिला तर मग संघ धावा जास्त होत्या म्हणून या फिल्डिंगच्या अनुसरून खेळ थोड्या प्रमाणात का विना खराब झालेला पाहिला, परंतु फिल्डिंगची व्यूहरचना बदलणं, त्यामधील फिल्डिंगमधील जी बदलाव आहे ते करणं गरजेचं राहील. तरच मग पुढच्या येणाऱ्या मॅचमध्ये संघ तुमचं चांगली कामगिरी करू शकतो. परंतु अशा प्रकारचं जर अगदी खराब प्रदर्शन राहिलं तर मग संघ अडचणीमध्ये येऊ शकेल अशा प्रदर्शनमुळे. कारण 3 ते 4 कॅच ड्रॉप होताना आपण पाहिल्या, त्यानंतर मिस्टेक होताना चौकार देखील सोडताना पाहिले. अशा प्रकारच्या मिस्टेक या लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये आणि नॉकआउट टुर्नामेंटमध्ये संघाला प्रचंड अडचणींना सामोरं जाण्यासाठी भाग पाडत असतात. आणि तोच प्रयत्न आज इथं बदलाव काहीसा करावा लागेल या मॅचमध्ये शुभम पाटील आणि कंपनी गुड 11 वसुली टीमला.
एक बॉल आणि 10ची आवश्यकता. योग्य टप्पा पाहायला मिळाला आणि